यूट्यूब फॅमिली, जय भीम जय शिवराय. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहेत तुम्ही सर्व? कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशा आहेत म्हणून. माझ्या न्यू ब्लॉगला मी सुरुवात करत आहे. तर बघा मी अशा प्रकारे काळी साडी वेअर केलेली आहे. मला आवडते का ही साडी? मला ही साडी तर खूप आवडते. तुम्ही पण सांगा मला कशी वाटली तुम्हाला ही साडी. तर चला आपण आपल्या ब्लॉगला सुरू करूया. तर बघा माझ्या घरात कसा पसारा पडून आहे. तुम्हाला तर माहीत आहे मी रेंटच्या घरात राहते. एक रूम केलेली आहे. ते सामान ॲडजस्ट करणं काही शक्य होत नाही. तर तुम्हाला असाच पसारा दिसणार आहे. तर त्या पसाऱ्याकडे इग्नोर करा. माझ्या व्हिडिओला मी स्टार्ट. तर बघा आपण आलो आहे आपल्या ह्या नवीन बांधकामाजवळ. बघू शकता. आणि इकडे बघा आपल्या गायी आहेत तिकडे बांधलेल्या. गाय आणि तिकडे आहे बछडा बांधलेला. तुम्हाला आवाज तर ऐकू येतच असेल. आणि आपला मटेरियल वगैरे पडलेला आहे इकडे. तर हे आपल्या इकडे बघा इकडे सामान वगैरे ठेवले, पायऱ्या वगैरे झालेल्या आहेत. आणि तुम्हाला पूर्ण मी आपलं त्या ब्लॉगमध्ये पूर्ण आपलं घर वगैरे दाखवणार आहे. इथपर्यंत काम आलेलं आहे. स्लॅब प्लेंटर वगैरे झालेलं आहे. इकडे स्लॅब खोलून वगैरे झालेलं आहे. आणि आपलं खूप काही काम असं बाकी आहे. बघू शकता. ही आपली बेडरूम बनणार आहे. चला आपण दुसरं बघूया. असं वाकून जावं लागते. हे आपल्या सुरुवातीच्या 2 रूम आहेत. तर इथे पण आपण दिवाल चढवलेली आहे, भिंत चढवलेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि हे आपलं जुनं बाथरूम होतं. तर इकडे आपली किचन आहे, जुनीच किचन आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आपण याच्यात काय काय चेंज केलेलं आहे तुम्हाला दाखवणार आहे. तर आपलं वरचं स्लॅब वगैरे झालेलं आहे इथलं. आणि प्लास्टरसुद्धा झालेलं आहे. फक्त 2 रूमचं आपण प्लास्टर वगैरे केलेलं आहे. आणि ही आपली भिंत होती जी किचनची, ते गॅस ओटा वगैरे लावलेला होता आपण. फक्त ती 1.5 ते 2 फूट आपण समोर केलेली आहे. तुम्हाला दिसते का? निशाण दिसत असेल ते कॉलमचं. इथून आपली दिवाल होती ही. तर आपण इथून थोडं वाढवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं जुनंच किचन आहे. तुम्ही बघू शकता. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये वगैरे दाखवलेलं आहे इथलं सगळं. तर आपण आता या घराच्या कामाला खूप वेळ लागणार आहे. तसा तर 2 ते 3 महिने तर लागणारच आहे. म्हणून आपण या 2 रूमचं बांधकाम पूर्ण करून आपण इथे शिफ्ट होणार आहोत. त्यासाठी या 2 रूम कंप्लीट करायचे आपल्याला. तर अशा प्रकारे काम चालू आहे. आणि पुन्हा ही अलमारीसुद्धा इथून दार आहे. तर ही अलमारीसुद्धा निघणार आहे इथनं. तर आपण नंतर पुन्हा मी तुम्हाला पूर्ण काम झाल्यावर त्याचासुद्धा एक ब्लॉग राहणार आहे. तो पण मी तुम्हाला दाखवणार. पण आता एवढंच दाखवणार आहे मी तुम्हाला, कारण बांधकाम अजून चालू आहे. तर आता नेक्स्ट पाहूया आपण काय आहे. तर दाखवते तुम्हाला मी सगळं. इकडे बघा कशा गाई वगैरे पुष्कळ दिसत असतील तुम्हाला. आणि इथे आमची गाय आहे छोटी. ही वासरू आहे गाईचं छोटं. हे घरचं आहे. आणि इकडे बाजूला खूप साऱ्या गायी आहेत. आणि आजचं तापमान जर बघाल ना तुम्ही, तर इतकं तापमान वाढलेलं आहे उन्हाचं की बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे. एवढं तापमान झालेलं आहे. घरातसुद्धा राहून अशी गरम वाफ मारते. तर तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपला ब्लॉग आहे. आणि खूप छान वातावरण वाटते इकडे. खूप मोकळं वाटते. पण उन्हाळ्यात तर काहीच सोय नाही दादा. कारण ना इतकं गरम वाटते इथे खूपच. तुम्हाला चला मी वरचं बांधकाम दाखवते. चला आपण वरती काय काय चालू आहे ते बघू शकतो. तर चला बघू आपण वरचं काम कुठपर्यंत आलेलं आहे. तर वरती बघा लेबर आहेत कामाला. आणि उन्हाचं तापमान काही एवढं वाढलेलं आहे की काय सांगावं. 40च्या वरती 42च्या वरती पारा गेलेला आहे. आणि इतकं गरम होत आहे की लेबरसुद्धा तयार होत नाही आहेत कामाला यायला.
तर एक दिवस चालू असतं, एक दिवस बंद असतं काम. त्याच्यामुळे आपलं काम एवढंच आलेलं आहे, इथपर्यंत आलेलं आहे. तर हा हॉल राहणार आहे, इकडे किचन राहणार आहे, समोर दिसते ते तुम्हाला. आता पूर्ण बांधकाम झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही की कुठपर्यंत कुठे काय केलं पाहिजे हे सुद्धा कळत नाही आपल्याला. आणि इकडे गल्लीमध्ये आम्ही टॉयलेट देणार आहोत आणि इकडे बेडरूम आहे आणि छोटीशी किचन पण देणार आहे तिकडे. तर ते तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये पूर्ण माहिती मिळून जाणार. तर अशा प्रकारे आपलं घरासमोरचं वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. आपलं टिन्याचे शेड वगैरे आहे तिकडे आणि असं वातावरण राहणार आहे. आणि इकडे उन्हाळ्याचं तर काहीच करमतच नाही, पुष्कळ लांब लांब घरं आहेत. माझ्या घरासमोर तर बिलकुल काहीच घरं नाही आहेत, एक दोन. बघू शकता इतपत काम आलेलं आहे आपलं. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि बेल आयकनला प्लीज ऑन करायला विसरू नका. तर चलो बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.